नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ही सत्य घटना आहे. त्यामुळे यामध्ये दिलेली माहिती ही सरकारी तपास यंत्रणांच्या आधारावर उपलब्ध असलेल्या अनेक वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून प्रसारित झालेल्या बातम्यांमधून मिळालेल्या माहितीनुसार आपणासमोर सादर करीत आहोत. त्यामुळे काही प्रसंगांमध्ये विसंगती असू शकते. तसेच यामधील प्रत्येक मुद्द्याशी चॅनल सहमत असेलच असे नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1955 सालच्या एका थंड डिसेंबर महिन्यात कोलकात्याच्या गजबजलेल्या रस्त्यांवर एका मध्यमवर्गीय घरात विजय विठ्ठल मल्ल्या यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विठ्ठल मल्ल्या हे युनायटेड ब्रुवरीज लिमिटेडचे संचालक होते, एक अशी कंपनी जी बियर बनवण्यात आघाडीवर होती. विजय यांचे बालपण साधे होते, पण त्यांच्या डोळ्यांत स्वप्ने मोठी होती. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण कुरगरमधील लासलेट हॉलमध्ये घेतले, जिथे त्यांना शिस्त आणि मेहनतीची शिकवण मिळाली. नंतर कोलकात्याच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली. विजय यांना लहानपणापासूनच आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्याची इच्छा होती आणि त्यांनी त्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. 1983 जेव्हा त्यांचे वडील अचानक गेले, तेव्हा वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी त्यांच्यावर UBLची जबाबदारी आली. विजय यांनी या संधीचे सोने करायचे ठरवले आणि कंपनीला नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प केला. त्यांनी युनायटेड ब्रुवरीजला भारतातील बियर उद्योगाचा बादशाह बनवला. किंगफिशर बियरला त्यांनी घराघरात पोचवलं आणि ती भारतातली सर्वात लोकप्रिय बियर बनली. विजय यांचे स्वप्न फक्त बियरपुरते मर्यादित नव्हते. त्यांना आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात आपले नाव गाजवायचे होते. 2005 त्यांनी एक मोठी घोषणा केली, किंगफिशर एअरलाइन्स सुरू करणार असल्याची. ही विमानसेवा म्हणजे आलिशानपणाचा पर्याय होती. चमचमते इंटिरियर, स्वादिष्ट जेवण आणि अप्रतिम सेवा यामुळे ती प्रवाशांची पहिली पसंती बनली. विजय स्वतःला किंग ऑफ गुड टाइम्स म्हणून घेऊ लागले. त्यांनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडची स्थापना केली, जी भारतातील सर्वात मोठी स्पिरिट्स कंपनी बनली. आणि त्यांनी रॉयल स्टॅग, मॅकडोवेलसारखे ब्रँड्स बाजारात आणले. क्रीडा क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला. फोर्स इंडिया फॉर्म्युला 1 टीम आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू क्रिकेट टीम विकत घेऊन ते क्रीडा विश्वातही चर्चेत आले. त्यांचे जीवन भव्य होते. मुंबईत समुद्रकिनाऱ्यावरचा किंगफिशर टॉवर, बेंगळुरूमधील किंगफिशर विला, लंडनमधील आलिशान प्रॉपर्टी आणि गोव्यातील किंगफिशर बोट हाऊस. त्यांचे पार्ट्यांचे थाट आणि सेलिब्रिटींसोबतचे फोटो मासिकांच्या कव्हरवर झळकायचे. त्यांचे पहिले लग्न समीरा त्यागी यांच्याशी झाले. त्यांच्यापासून त्यांना सिद्धार्थ हा मुलगा झाला. नंतर त्यांनी रेखा यांच्याशी लग्न केलं, ज्यांच्यापासून त्यांना लीला आणि तान्या या 2 मुली झाल्या. विजय मल्ल्या आता फक्त उद्योगपती नव्हते, तर एक सेलिब्रिटी बनले होते. पण हे स्वप्नांचं साम्राज्य फार काळ टिकणारा नव्हता. 2007 विजय यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी एअर डेक्कन ही कंपनी 550 कोटींना विकत घेतली, ज्यामुळे किंगफिशर एअरलाइन्सचा विस्तार झाला आणि ती भारतातील दुसरी सर्वात मोठी विमानसेवा बनली. पण हा निर्णय त्यांच्यासाठी घातक ठरला. 2008 जागतिक मंदी आली. इंधनाच्या किमती प्रचंड वाढल्या. किंगफिशरला तोटा सहन करावा लागला. विजय यांनी कंपनी वाचवण्यासाठी बँकांकडून कर्ज घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला थोडं, मग जास्त आणि नंतर प्रचंड प्रमाणात. स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक अशा 17 बँकांनी त्यांना पैसे दिले. 2009 जेव्हा किंगफिशर आधीच तोट्यात होती आणि तिची आर्थिक स्थिती ढासळलेली होती, तेव्हा IDBI बँकेने 900 कोटी रुपये दिले. हा निर्णय बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी मल्ल्या यांच्याशी संगनमत करून घेतल्याचा आरोप पुढे आला. 2010 किंगफिशरची अवस्था बिकट झाली. कर्मचाऱ्यांचे पगार थकले, विमानांचे भाडे आणि इंधनाचे बिल थकले आणि कंपनीवर कर्जाचा डोंगर वाढत गेला. 2011 त्यांनी जाहीर केलं की कंपनीकडे रोख रक्कम संपली आहे आणि 20 ऑक्टोबर 2012 रोजी किंगफिशर एअरलाइन्सचं उड्डाण पूर्णपणे बंद झालं. ती नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून घोषित झाली आणि एकूण कर्जाचा आकडा 7,000 कोटींपर्यंत पोहोचला. विजय यांचं स्वप्न चक्काचूर झालं होतं, पण त्यांच्यासाठी खरी आपत्ती अजून पुढे होती. किंगफिशर बंद पडल्यानंतर बँकांनी आपले पैसे परत मागायला सुरुवात केली, पण विजय मल्ल्या यांच्याकडे परतफेडीची कोणतीही योजना नव्हती. 2014 CBIने तपास सुरू केला आणि त्यानंतर EDनेही या प्रकरणात उडी घेतली. तपासात धक्कादायक खुलासे समोर आले. मल्ल्या यांनी बँकांचे 7,000 कोटी रुपये कंपनीसाठी वापरण्याऐवजी वैयक्तिक खर्चासाठी आणि परदेशात गुंतवले होते. त्यांनी फोर्स इंडिया फॉर्म्युला 1साठी 200 कोटींपेक्षा जास्त खर्च केले. लंडनमधील हर्टफोर्डशायर येथे 140 कोटींची आलिशान प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्यांच्या मुलांच्या ट्रस्टमध्ये
जसं की सिद्धार्थ मल्ल्या यांच्या ट्रस्टमध्ये कोट्यावधी रुपये हस्तांतरित केले. तपासात असंही आढळलं की त्यांनी किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकवले असताना स्वतःच्या कॉर्पोरेट जेटसाठी आणि पार्ट्यांसाठी पैसे उधळले. IDBI बँकेच्या 900 कोटींच्या कर्जात संगनमताचा पुरावा मिळाला. बँकेचे माजी जनरल मॅनेजर बुद्धदेव दासगुप्ता यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी मल्ल्या यांना मदत केल्याचा आरोप झाला. व्याजासह कर्जाचा आकडा 9,000 कोटीपर्यंत पोहोचला. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या 420 प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आणि प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले. विजय मल्ल्या जे एकेकाळी बँकांचे लाडके होते, आता त्यांच्यासाठी शत्रू बनले होते. 2016च्या सुरुवातीला परिस्थिती गंभीर बनली. बँकांनी डेट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये कारवाई सुरू केली आणि तपास यंत्रणांनी त्यांच्या भोवती फास आवळायला सुरुवात केली. विजय मल्ल्या यांनी एक धाडसी पाऊल उचललं. 2 मार्च 2016 रोजी ते आपल्या खाजगी जेटने भारतातून लंडनला पळाले. त्यांनी दावा केला की ते आपल्या मुलांजवळ राहण्यासाठी गेले आहेत, पण प्रत्यक्षात ते कर्जापासून आणि कायदेशीर कारवाईपासून पळत होते. भारतात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाले आणि सरकारने त्यांना परत आणण्यासाठी UK सरकारकडे प्रत्यार्पणाची मागणी केली. 18 एप्रिल 2017 रोजी त्यांना लंडनमधील स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली, पण काही तासांतच ते 650 कोटींच्या जामिनावर सुटले. त्यांनी UK कोर्टात लढाई सुरू केली. दावा केला की भारतात त्यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई होत आहे आणि भारतीय तुरुंगाची अवस्था खराब आहे. 10 डिसेंबर 2018 रोजी लंडनच्या वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली. भारताने पुरावे सादर केले. बँकांचे 9,000 कोटींचे नुकसान, मनी लॉन्ड्रिंगचे दस्तऐवज आणि परदेशातील व्यवहारांचे तपशील. पण मल्ल्या यांनी हायकोर्टात अपील केलं आणि 20 एप्रिल 2020मध्ये UK सुप्रीम कोर्टानेही त्यांचं अंतिम अपील फेटाळलं. तरीही एका गोपनीय कायदेशीर प्रकरणामुळे त्यांचं प्रत्यार्पण थांबलं आहे. मार्च 2025पर्यंत विजय मल्ल्या लंडनमधील आपल्या हर्टफोर्डशायर इस्टेटमध्ये राहत आहेत आणि भारत सरकार त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान ED आणि बँकांनी त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली. त्यांनी मल्ल्यांच्या 14,131 कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या. मुंबईतला किंगफिशर टॉवर, बेंगळुरूमधील विला, UBLचे शेअर्स, गोव्यातील बोट हाऊस आणि परदेशातील प्रॉपर्टीज. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील बँकांनी 7,975 कोटी रुपये रोख स्वरूपात वसूल केले, जे त्यांच्या 6,203 कोटी या मूळ कर्जापेक्षा जास्त आहे. विजय मल्ल्या यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की त्यांनी बँकांना 4,000 ते 4,900 कोटी रुपये 100% मुख्य रक्कम परत करण्याची ऑफर दिली होती. 2016मध्ये त्यांनी कर्नाटक हायकोर्टात ही ऑफर ठेवली होती, पण बँकांनी ती नाकारली. त्यांचं म्हणणं आहे की किंगफिशरच्या अपयशाला ते एकटे जबाबदार नाहीत. सरकारने त्यांना आर्थिक पॅकेज देऊन मदत करायला हवी होती, जसं इतर कंपन्यांना मिळालं. ते ट्विटरवरून सतत आपली बाजू मांडत राहिले. म्हणाले की सरकारने त्यांना आर्थिक गुन्हेगार बनवून बळीचा बकरा केला आहे, पण बँका आणि सरकार त्यांना फसवणूक करणारा मानतात. आणि 9 जानेवारी 2019 रोजी त्यांना फ्युजिटिव्ह इकॉनॉमी ऑफेंडर म्हणून घोषित करण्यात आलं. विजय मल्ल्या जे एकेकाळी भारताच्या उद्योग क्षेत्रातले बादशाह होते, आज लंडनमध्ये एका अनिश्चित भवितव्यासह जगत आहेत. त्यांचे बंगले, गाड्या, कॉर्पोरेट जेट आणि वैभव सरकारच्या ताब्यात गेले. किंगफिशर एअरलाइन्सची कहाणी संपली आणि त्यांचं नाव आता घोटाळ्यांचं प्रतीक बनलं. त्यांच्या पलायनाने आणि घोटाळ्याने भारतातील बँकिंग क्षेत्राला हादरवून सोडलं. सार्वजनिक बँकांचे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स उघड झाले आणि सरकारला कठोर कायदा आणावा लागला. 2018मध्ये फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स ॲक्ट लागू झाला, ज्यामुळे अशा प्रकरणांवर कारवाई सुलभ झाली. विजय मल्ल्या यांचं वैयक्तिक जीवनही प्रभावित झालं. त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार पडला आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ यानेही स्वतःचं वेगळं आयुष्य सुरू केलं. विजय मल्ल्या भारतात परत येतील का? त्यांना कायद्याच्या कचाट्यातून सुटका मिळेल का? की ते लंडनच्या आलिशान जीवनातच राहतील? ही कहाणी अजून संपलेली नाही, पण त्यांचा किंग ऑफ गुड टाइम्स हा काळ नक्कीच इतिहास जमा झाला आहे.